जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम बांधवांनो. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नासंदर्भात विविध आंदोलने केली. मुंबईच्या विधिमंडळात विधेयके मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घडून आणली. अशाच पद्धतीनं 16 मे 1938 रोजी चिपळूण येथे 10 ते 12 हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असते वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला तुमच्यापैकीच प्राईम मिनिस्टर झालेला बघायचं आहे. हे त्यांचं भाषण अत्यंत स्फूर्तिदायक होते. शेतकऱ्यांमध्ये आत्मभान आणि आत्मबळ निर्माण करणारे होते. ते पुढे शेतकऱ्यांना म्हणतात की तुम्ही तुमच्यातील भेकडपणा भित्रेपणा सोडून द्या आणि खोतांच्या विरोधामध्ये अन्याय अत्याचारच्या विरोधामध्ये लढण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला जर त्यांनी काठीने मारलं तर तुम्ही देखील तुमच्या हातामध्ये काठी घेण्याची तयारी ठेवा. आज फक्त मुठभर लोकांच्या हातामध्ये शासन आहे, सत्ता आहे, तर मला 80% शेतकरी कष्टकरी कामगार कष्टाळू लोकांच्या हातामध्ये सत्ता पाहिजे. हे विधान आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 2025 ला लागू पडते. आज भारतातील शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी कामगारांनी बहुजन समाजांनी आपल्यामधून आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री करण्याच्या ऐवजी आपण भांडवलदार धार्जिनांना प्रधानमंत्री केलेला आहे. भांडवलदार धार्जिनांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे. आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आत्मसात केले तर निश्चितच शेतकऱ्यांची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आज आपल्यावरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकास योग्य भाव मिळवून देण्यासाठी आपल्याला आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता आहे. हे जे काही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्यकर्तृत्व शेतकऱ्यांसंदर्भात आहे, हे भारतातल्या सर्वच शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यांचे विचार आत्मसात करून आज आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला राजकीय हक्काधिकार दिलेत. मतदानाचा अधिकार दिला, निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला, सत्तेमध्ये येण्याचा अधिकार दिला, सत्ताधाऱ्यांचं चुकत असेल तर त्यांना विरोध करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे निवडणुका आलं की आपण जातीचा धर्माचा भाषेचा प्रांताचा संकुचित विचार न करता खरोखरच आपल्या समस्या अडी अडचणी सोडवू शकतो का, रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो का, आपला समाजाचा आणि देशांचा सर्वांगीण विकास करू शकतो का, या गोष्टीकडे आज आपण बघितलं पाहिजे. आणि आज सर्वच भारतातल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना आणि सर्व भारतीय नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे आणि त्यानुसार कृती करावी.